सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरी आवडत असतील तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. शशीने आता इन्स्पेक्टर बक्षीच्या आवाजातले ते व्हिडिओ रेकॉर्डिंग एका न्यूज चॅनलकडे सोपवलं आणि ते सगळं ऐकलं. तसं चॅनलवालेसुद्धा हैराण झाले आणि पुन्हा पुन्हा ते ऐकायला लागले आणि त्यांनासुद्धा धक्का बसला. क्षणभर त्यांचासुद्धा विश्वास बसत नव्हता की हे खरं आहे का. काही तासांपूर्वीच इन्स्पेक्टर सूर्यवंशी म्हणाले की इन्स्पेक्टर बक्षीचा खून झाला आहे आणि आरोपी लवकरच ताब्यात येतील, कारण आरोपी कोण आहेत हे त्यांना कळलं आहे. आणि आता मग हे काय आहे? स्वतः इन्स्पेक्टर बक्षीच्या आवाजामध्ये मी आत्महत्या करतोय असं रेकॉर्डिंग. मग नक्की इन्स्पेक्टर सूर्यवंशी सांगतात ते खरं की हे रेकॉर्डिंग खरं? इन्स्पेक्टर बक्षीचा खून झाला आहे की त्यांनी आत्महत्या केली, नक्की खरं काय, असा प्रश्न मीडियाला पडला. आणि मीडियावाल्यांनी आता ते सगळं पुन्हा पुन्हा ऐकलं आणि हा आवाज इन्स्पेक्टर बक्षीचाच आहे आणि त्यांनी त्यामध्ये सगळ्या गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिली होती. आजपर्यंत कोणाकोणावर अत्याचार केले ते सगळं सांगितलं होतं. आणि मीडियावाल्यांनी आता ते रेकॉर्डिंग टीव्हीवर दाखवायला सुरुवात केली आणि सकाळी उठून न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही बातमी छापायची असं ठरलं आणि महाराष्ट्रभर खळबळ उडाली. आणि आता उद्याचा पेपर छापण्याची तयारी सुरूही झाली होती आणि तो पेपर प्रेसमध्ये गेलासुद्धा होता. आणि एका न्यूज चॅनलमधून जशी ही बातमी टी व्हीवर बाहेर पडली आणि बक्षीचं रेकॉर्डिंग ऐकवलं जात होतं, तशी बाकीच्या वर्तमानपत्रवाल्यांनी पळतच जाऊन पेपर छापू नका, थांबा थांबा, ही बातमी त्यात ॲड करा, ही खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि आपल्या न्यूजपेपरमध्ये असायलाच हवी, ही खूप सनसनाटी पसरवणारी बातमी, असं म्हणून त्यांनी पेपर छापायचं काम मध्येच जाग्यावर थांबवलं आणि लगेच इन्स्पेक्टर सूर्यवंशीच्या कौतुकाची बातमी छापली त्यामध्ये. आणि त्या जागी म्हणजे इन्स्पेक्टर सूर्यवंशीच्या कौतुकाची बातमी काढली आणि त्या जागी दुसरी बातमी छापली आणि त्याचं हेडिंग होतं, इन्स्पेक्टर बक्षी खून की आत्महत्या. इन्स्पेक्टर बक्षी प्रकरणाला नवीन कलाटणी. आणि बाकी सर्व न्यूजपेपरमध्ये अशाच आशयाच्या बातम्या येत होत्या. नक्की खरं काय? इन्स्पेक्टर बक्षीचा खून की त्यांनी केली आत्महत्या? इन्स्पेक्टर बक्षी प्रकरणाला लागलं नवं वळण. बक्षी प्रकरणात नवा ट्विस्ट. इन्स्पेक्टर सूर्यवंशी खोटं बोलले का? पोलीस तपास करतात शुद्धीवर राहून की दिवसाढवळ्यात दारू पिऊन? अशा मतळ्याखाली दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये बातम्या यायला सुरुवात झाली आणि सगळेच संभ्रम अवस्थेत गेले. पण टी व्हीवरती बक्षीचं ओरल कन्फेशन ऐकलं आणि सगळ्यांची खात्री झाली की इन्स्पेक्टर बक्षीनं आत्महत्या केलेली आहे. आणि आता त्याचवेळी त्यानं ज्यांच्यावर अत्याचार केले होते त्यांचीसुद्धा नावं त्यामध्ये त्यानं घेतली होती, कारण शशीनं त्याच्याकडून ते वदवून घेतलेलंच होतं. त्यामुळे आता त्यांच्यावर अत्याचार झाला होता हे सुद्धा पुढे आलं आणि त्यांच्यासुद्धा मुलाखती घ्यायला सुरुवात झाली. आणि इन्स्पेक्टर बक्षी मेला ते बरं झालं, अशा नराधमाने जिवंत राहूच नये, याला तर जिवंत असं तर भर चौकात फाशी दिली असती, अशा प्रकारे लोक संताप व्यक्त करायला लागले. जागोजागी पोलीस स्टेशनवर मोर्चा निघत होते. नारी मुक्ती, महिला संघटना यांचे वेगवेगळे मोर्चे निघत होते आणि पोलिसांना जाब विचारला जात होता. आणि मुंबई पोलीस हाय हाय, गली गली शोर है, मुंबई पोलीस चोर है, असं सगळे ओरडत होते. आणि तुम्ही रक्षक आहात की भक्षक, असं म्हणून बातम्या छापून येत होत्या आणि सगळ्या थरातून पोलिसांची बदनामी होत होती. आणि आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे इन्स्पेक्टर सूर्यवंशींच्या तपासावर बोट ठेवलं गेलं आणि त्यांची पॅन्ट ओली होण्याची वेळ आली. आज न्यूजपेपरमध्ये लवकर केस सॉल्व्ह केली म्हणून माझं कौतुक आलं असेल छापून, कारण कालची प्रेस कॉन्फरन्स चांगली झाली ना, अशा खुशीत तो झोपेतून उठला होता आज. मस्तपैकी शाब्बासकी घेण्याच्या हेतूने तो झोपला होता आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशीने फोन घेतला. समोरून SP रागात म्हणाले, इन्स्पेक्टर सूर्यवंशी, तुम्ही न्यूज वाचली का? आणि सूर्यवंशी खुशीत म्हणाले, नाही सर, अजून वाचली नाही, पण नक्कीच मी केस लवकर सॉल्व्ह केली म्हणून माझं कौतुक छापून आलं असेल ना, आणि तुम्हीसुद्धा मला शाब्बासकी देण्यासाठीच फोन केला ना? आणि तिकडून SP चिडून म्हणाले, हो, शाब्बासकी तर तुम्हाला मिळणारच आहे, सस्पेंड करून. तसे इन्स्पेक्टर सूर्यवंशी गडबडले आणि खडबडून जागे झाले आणि म्हणाले, काय झालं सर, मला सस्पेंड का करणार तुम्ही? आणि SP म्हणाले, जरा झोपेतून जागे व्हा आणि न्यूज पहा, सगळीकडे तुमचंच कौतुक सुरू आहे, ते जरा ऐका.
तसंच सूर्यवंशीनं टी व्ही ऑन केला आणि बक्षीनं आत्महत्या केली हे त्यानं ऐकलं आणि आपली किती मोठी मिस्टेक झाली, त्याचा खून झाला हे सांगून आणि त्यानंतर गाढवपणा म्हणजे खुनी सापडले हेही सांगितलं. आणि ही बातमी जशी ऐकली तसं हे काय होऊन बसलं, कौतुकाच्या जागी टीकेची बातमी. आणि असं कसं होऊ शकतं हे असं त्याला वाटलं. आणि नक्कीच हे पुरावे त्याच्या आवाजातले होते तरी कुठे. आणि तो हा सगळा विचार करतच होता. आणि SP चिडून म्हणाले, ऐकलं स्वतःचं कौतुक स्वतःच्या कानानं, मग आता ताबडतोब SP ऑफिसला या. इन्स्पेक्टर सूर्यवंशी म्हणाले, येस सर. आणि आता SPच्या ऑफिसमध्ये सुद्धा इन्स्पेक्टर सूर्यवंशीचं खूपच जंगी कौतुक होणार होतं. आता इन्स्पेक्टर जाधवसुद्धा तिथेच होते, कारण तपास दोघेही करत होते आणि त्याची जबाबदारी दोघांची होती. आणि SP सूर्यवंशीवर आग पाखड करत म्हणाले, हे काय आहे इन्स्पेक्टर सूर्यवंशी? इन्स्पेक्टर बक्षीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर बदलले की काय? त्यांचा तर खून झाला आहे असे रिपोर्ट होते ना, मग हे आत्महत्याचं मधूनच कुठून आलं? आणि हे त्यांचं ओरल कन्फेशन ही काय भानगड आहे? इन्स्पेक्टर सूर्यवंशी आता घाबरले आणि म्हणाले, मला नाही माहीत सर. आणि SP म्हणाले, माहीत नाही? मग कोणाला माहीत असेल? तुम्ही तपास करताना या प्रकरणाचा, मग तुम्हाला माहीत नाही तर आणखीन कोणाला माहीत असणार? सूर्यवंशी आता काहीच बोलत नव्हते. ते मान खाली घालून गप्प बसले होते. तसे सब इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, सर मी बोलू का? इन्स्पेक्टर सूर्यवंशी सरांनी रिपोर्ट चेंज करून त्यांचा खून झाला असं दाखवलं आणि कोणाला तरी बळीचा बकरा करून ते हजर करणार होते आणि केस क्लोज करणार होते आणि केस पटकन सॉल्व्ह केली असं श्रेय घेणार होते. मी त्यांना असं करू नका असं म्हणालो, पण त्यांनी मला गप्प केलं. आणि हे सगळं ऐकलं आणि SPंना धक्का बसला आणि ते चिडून म्हणाले, म्हणजे आतापर्यंत तुम्ही असंच करत आलात की काय? म्हणजे तुम्ही चक्क जनतेला आणि पोलिसांना सुद्धा फसवलं, डिपार्टमेंटला फसवलं, आणि फक्त इतकंच नाही तर तुम्ही कायदासुद्धा मोडून चक्क कोर्टाला फसवलं. आणि हे सगळं तुम्ही करत होता, पण या सगळ्यामध्ये पोलिसांची किती नाचक्की झाली माहीत आहे का? आधीच इन्स्पेक्टर बक्षीने वर्दीचा गैरवापर करून काय काय केलं हे त्यांच्या ओरल कन्फेशनमध्ये कबूल करून पोलिसांची इज्जत घालवली आहेच. आणि तुम्ही असं वागून पोलिसांच्या शिरपेच्यात मानाचा तुराच खवलेला आहे. खोटे पुरावे, खोटा गुन्हेगार दाखवून चक्क पोलिसांची आणि जनतेची सुद्धा दिशाभूल केली तुम्ही. काय म्हणावं तुम्हाला? हाव डेअर यू इन्स्पेक्टर सूर्यवंशी. बाहेर आता जनता जाब विचारेल, प्रेसवाले तर फाडून खातील, त्यांना कोण उत्तर देणार? बोला इन्स्पेक्टर सूर्यवंशी, पटकन बोला. असं म्हणून SP त्यांना खूप बोलत होते, पण आता सूर्यवंशी काहीच बोलत नव्हते. सॉरीसुद्धा म्हणण्याची हिंमत त्याच्यामध्ये नव्हती. आणि SP म्हणाले, एनिवे तुमचं सस्पेंड लेटर तुमच्या हातात असेल, तुम्ही जाऊ शकता. आणि जसे ते बाहेर आले तसे SP ऑफिससमोर मोर्चा आलेला दिसला आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशीला बघून मीडियामधून विचारलं जाऊ लागलं. मग आता SPंना कमिशनरनं झापलं होतं, त्यामुळे SPसुद्धा चिडले होते आणि त्यांनी कमिशनरला सगळं सांगितलं. हे सगळं सूर्यवंशींनी केलेली ड्रामेबाजी आहे. त्यांना हिरो व्हायचं होतं ही केस पटकन सॉल्व्ह करून. पण सर हेच खरं आहे की इन्स्पेक्टर बक्षीनं स्वतः आत्महत्या केलेली आहे. त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत माझ्याकडे, असं SP म्हणाले. आणि कमिशनर म्हणाले, माय गॉड, हे इन्स्पेक्टर सूर्यवंशी इतके पोहोचलेले कसं असू शकतात? आता ही केस किती सेन्सिटिव्ह झाली आहे माहीत आहे का? आता मी होम मिनिस्टरना काय उत्तर देऊ? पोलीस डिपार्टमेंटची यामध्ये बक्षी प्रकरण आणि सूर्यवंशी प्रकरण यामध्ये किती नाचक्की झाली आहे. आता हे सगळं तुम्ही हँडल करा तुमच्या पद्धतीनं. SP म्हणाले, येस सर. आणि ते बाहेर गेले. SP बाहेर आले आणि तेव्हा मीडियावाले इन्स्पेक्टर सूर्यवंशींना विचारत होते की तुम्ही तर म्हणाला होता बक्षीचा खून झाला, पुरावे तुमच्या हातात आहेत, गुन्हेगार सापडला आहे, मग कुठे आहे ते? आणि त्यांनी आत्महत्या केली हे जर ते स्वतः सांगत असतील तर तुमचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटं कसं बोलतात? असं विचारलं जात होतं आणि सूर्यवंशी गप्प बसले होते. मग SP बाहेर आले. त्यांनी सांगितलं, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा केली जाईल इथे तुमच्या समोरच. असं म्हणून इन्स्पेक्टर सूर्यवंशींना सस्पेंड करण्यात येतं आहे आत्ताच्या आत्ता. आणि तिथंच मीडियासमोरच SPंनी इन्स्पेक्टर सूर्यवंशीचा पिस्तूल काढून घेतला, त्यांच्या छातीवरचं मेडल, खांद्यावरचे स्टारसुद्धा काढून घेतले आणि हे सगळं TV वर दिसत होतं. तेव्हा कुठे जनतेला बरं वाटत होतं?
पण पोलिसांच्या या गलथान कारभाराचा आणि भ्रष्टाचारी वृत्तीचा तिरस्कार आणि धिक्कार होतच होता आणि प्रत्येक पोलिसाला याचा सामना करावा लागायचा. पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती आणि पीडितांना न्याय द्या, इन्स्पेक्टर बक्षीनं ज्यांच्यावर अन्याय केला त्यांना न्याय द्या, असं म्हणून काही नारीमुक्ती संघटना येतच होत्या. आणि आता हे झाल्यानंतर आता ह्या प्रकरणातनं बाहेर कसं पडायचं म्हणून पुन्हा लगेच पोलिसांची हायकमांडची मीटिंग बसली. आणि हे काय होऊन बसलं, आपलेच डाव आपल्यावर पुन्हा उलटायला लागले असं म्हणाले. इन्स्पेक्टर बक्षी इतके नीच दर्जाचे होते हे आत्ता कळते आणि तेही त्यांच्याच तोंडून ऐकलं. त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची एक झेरॉक्स कॉपी कमिशनरच्या हातात होती आणि त्यांच्यावर गोळीसुद्धा त्यांच्याच पिस्तुलातून झाडली गेली होती. पिस्तुलावर त्यांचेच फिंगरप्रिंट होते हे सिद्ध झालं. त्यामुळे रवी शेठ आणि शशीवर बक्षीच्या खुनाचा आरोप येण्याचा प्रश्नच नव्हता आणि ही केस तिथेच क्लोज केली पोलिसांनी. आणि या प्रकरणात खरंच पोलिसांची खूप नाचक्की झाली होती आणि जनतेचा मात्र पोलिसांवरचा विश्वास उडाला होता. एखादं शेंबडं पोरगंसुद्धा पोलिसांना घाबरत नव्हतं आणि रोज पेपरमध्ये नव्या नव्या बातम्या यायच्या. आकाशवाणी दूरदर्शनवर पोलिसांविरोधात बातम्या यायच्या आणि सगळे पोलीस हैराण झाले. आणि हे बक्षी प्रकरण कमी पण सूर्यवंशी प्रकरणच खूप गाजलं आणि पोलिसांच्या अंगलट आलं. आतापर्यंत ज्यांच्यावर सूर्यवंशीने अशा प्रकारे खोटे आरोप घेण्यासाठी दबाव टाकला ते सुद्धा बोलायला लागले. इथे तर वेळ आल्यावर मुर्देसुद्धा बोलतात, मग जिवंत माणसं नाही का बोलणार? शशी आणि रवी शेटने अशा मुलांना गोळा केलं, लोकांना गोळा केलं, प्रेससमोर आणलं आणि काही तर असे पण होते जे मुद्दाम सूर्यवंशीला जास्त शिक्षा व्हावी म्हणून खोटेच पुरावे शशीनं सादर केले. म्हणजे सूर्यवंशीची विद्या सूर्यवंशीलाच फळाली. अशा आणि शशी आणि रवी शेट यांच्यावरचं लक्ष हटलं. शशी आणि रवी शेटने सुद्धा मुद्दाम सूर्यवंशीच्या विरोधात खोटे पुरावे टाकले. आता खरं काय आणि खोटं काय काय कळतंय? एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. आणि आता रवी शेट म्हणाले, अजित आता तू बाहेर निघू शकतोस. आता एकाही पोलिसाला घाबरायची गरज नाही. खूप लपून राहिलास बेटा तू. आता वाघासारखा बाहेर आहे आणि आता त्यांना त्यांचीच इज्जत सांभाळायला वेळ नसेल, त्यामुळे तू आजपासून फ्री आहेस. मुंबई पोलिसांना घाबरण्याची गरज नाही. तसा शशी खुलेआम बाहेर फिरायला लागला आणि पोलिसांना कळलं की तो इथे आहे. आता त्याच्या विरोधात पुरावे काहीच नव्हते, पण उगीचच डील करतो आणि संशयित म्हणून त्याला पकडणार होते. आणि त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला आणि एके दिवशी ते चाळीमध्ये त्याला पकडायला आले आणि पोलिसांना बघून चाळीतले सगळे लोक गोळा झाले. त्यावेळी शशीचंद्र त्यांच्या खोलीत होते आणि इन्स्पेक्टर म्हणाले, इथे अजित राहतो ना? तो कोणत्या खोलीत राहतो? तसे एक वृद्ध चाचा म्हणाले, काय काम आहे त्याच्याकडे? इन्स्पेक्टर म्हणाले, आम्ही त्याला अटक करायला आलो आहे, त्याला बोलवा. आणि आणखीन एक जण म्हणाले, खबरदार त्याला हात लावाल तर. त्याला अटक करण्यापूर्वी तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. त्याचा गुन्हा काय आहे ते सांगा. त्यानं चोरी केली का? खून केला का? की दरोडा टाकला? आता पोलिसांना बघितलं, सगळे चालकळी त्यांना जा विचारत आहेत हे बघून चंद्रासुद्धा खाली आली. शशी वरच होता आणि मग इन्स्पेक्टर म्हणाले, हे पहा, आम्हाला तो हवा आहे. तुम्ही शासकीय कामात ढवळाढवळ करू नका. आणि चाळकरी म्हणाले, कसलं शासकीय काम? मुलींची अब्रू घेण्याचं की गरिबांना लुटायचं? चोरांना चोऱ्या करायला सांगायचं आणि त्यामध्ये पार्टनरशिप करायची? तसे इन्स्पेक्टर गप्प बसले समोरचे आणि म्हणाले, हे पहा. तशा काकू म्हणाल्या मध्येच, तुम्ही इथून जाताय की कसं? का सगळ्या बायकांना बांगड्या आणायला सांगू तुम्हाला भरायला आणि चप्पलचा हार करायला सांगू का? अरे तुम्ही पोलिसांनीच लोकांना लुबाडून खाल्लं, चोरांसाठी सुद्धा काही ठेवलं नाही. आता इथून गुपचूप जा आणि आधी तुम्ही सुधारा. आमच्या अजितला हात नाही लावायचा, नाहीतर आमच्यासारखं वाईट कोणीच नसेल. गुंड आया बहिणींची अब्रू घेतात तेव्हा तो असतो इथे आमच्या पोरींची अब्रू वाचवायला, तुम्ही नसता. तुम्ही तर त्यांनाच सामील असता आणि तुमचीच पोलीस मुलींची अब्रू घेतात. असं का खूप रागात बोलल्या. तशा दुसऱ्या एक मावशी म्हणाल्या, हो ना, आजकाल गुंडांपासून कमी आणि पोलिसांपासून जास्त भीती वाटते. कधी खोट्या गुन्ह्यात अडकवतील काय माहीत. आणि मग तुमच्यापेक्षा तो अजित परवडला, जो आमचं रक्षण करतो. आणि पोलिसांनी मान खाली घातली आणि काकू म्हणाल्या, जर अजितला अटक केली ना तर अख्खी चाळी पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसेल आणि तुमच्या विरोधात बोंबा मारो आंदोलन करू. असं म्हणून काकूने तर आताच उलटं मनगट तोंडावर आपण बो 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 करून गोंधळ घालायला सुरुवात केली. तशी चंद्रा म्हणाली, तुमच्याकडे पुरावे आहेत का त्याच्या विरोधात? त्यानं काय गुन्हा केला हे कळेल का? आणि पोलीस म्हणाले,
तो संशयित आहे. चंद्रा म्हणाली, फक्त संशयित म्हणून त्याला पकडायला आलात का? मग पुरावे कधी आणणार, की खोटे पुरावे गोळा करणार तुम्ही? मला तर असं वाटते की तुम्ही खोटे पुरावे बनवायला टाकले आहेत का? मग आधी ते घेऊन या, असं चंद्रासुद्धा म्हणाली. आणि इन्स्पेक्टर तिला म्हणाले, ती तूच आहेस ना जी त्याच्यासोबत असतेस? काहीच केलं नाही तर तुम्ही दोघे पोलिसांपासून लपत का होता? चंद्रा म्हणाले, आता तुम्ही आम्हाला पळवता म्हणून आम्ही पळतो, मग आम्ही चोर नाही, कळलं? उगीच चोर सोडून संन्यासाला फाशी देतात. तुमचे इन्स्पेक्टर सूर्यवंशी साहेब, त्यांनीच तुम्हाला शिकून पाठवले का? खरा गुन्हेगार राहायचा दुसरीकडे आणि तुम्ही अजितला पकडायला आलात का? असं म्हणून अख्खी चाळी पोलिसांवर तुटूनच पडली. आणि शशी हे सगळं वरून ऐकत होता. आणि मग आता तो त्याच्या शर्टच्या बाह्या मागे सारून एक एक पाऊल पायरी उतरत हसतच फार रुबाबात खाली निघाला आणि सगळ्यांच्या मध्ये येऊन हसायला लागला.